भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव भूतबाधेमुळे गेला मुलीचा जीव व आता मुलावर होता डाव। सर्व भूतबाधा नष्ट झाली जेव्हा परमात्मा एक मार्गाकडे घेतली धाव। माझे नाव श्री नागोराव मच्छिंद्रजी क्षीरसागर आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। मार्गात येण्याच्या अगोदर माझ्या कुटुंबात एकूण 7 सदस्य होते। माझे आईवडील, माझी पत्नी अनिता, माझी मोठी मुलगी आचल, मधला मुलगा शुभम आणि लहान मुलगा आर्यन। आता माझ्या कुटुंबात माझी मुलगी आचल नाही। माझ्या परिवारावर संकट कसे आले व कशा प्रकारे आम्ही त्याला तोंड दिले याबाबत सविस्तर माहिती अनुभवाच्या माध्यमातून आपण सर्वांसमोर सादर करीत आहे। मार्गात येण्या अगोदर मी नागमोती होतो। म्हणजेच ज्या लोकांना सर्पदंश व्हायचा त्यांना औषध देऊन मी त्यांचे प्राण वाचवायचो। त्यामुळे माझी ओळख गावात व आजूबाजूच्या परिसरात होती। माझी उपलब्धी काही लोकांना बघण झाली नाही व तांत्रिकांची नजर माझ्या कुटुंबावर होती याची मला जाणीव नव्हती। माझे लग्न मार्गातील सेविकेसोबत झाले तरीसुद्धा मी मार्गाकडे वळलो नाही। कारण मला चिंता वाटायची की मी जर मार्गात जाईल तर लोक माझ्यावर हसतील। कारण मी स्वतः इतरांचे दुःख दूर करायचो। परंतु जेव्हा माझ्यावर दुःख आले तेव्हा मी ते दूर करू शकलो नाही। माझी मोठी मुलगी आचल वय 1.5 वर्षे ही भूतबाधेच्या प्रकोपात सापडून आम्हाला सोडून गेली। तिला करणी अशी केली होती की तिला सतत ताप राहत होता। ती काही खायची नाही, प्यायची नाही। अनेक डॉक्टरी उपचार केले, अनेक मांत्रिक केले, पण समाधानी लाभली नाही व एक दिवस ती शेवटचा निरोप घेऊन आम्हाला सोडून गेली। यामुळे आमच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले व आम्ही खूप दुःखी झालो। नंतर काही दिवसांनी माझा लहान मुलगा आर्यन याला दुःखाने ग्रासले। त्याच्यावर पण दुःख आले। माझ्या मुलावर करणी अशी केली की तो 6 महिन्याचा झाल्यावर तो काहीही हालचाल न करता एका ठिकाणीच लोटून राहायचा। त्याची अवस्था अशी झाली होती की त्याचे हातपाय बारीक झाले होते, चेहरा बारीक झाला होता व कमजोरी आलेली होती। जेव्हा आम्ही मुलाचा उपचार करण्यास गावाच्या बाहेर जायचो तर त्याला काही प्रमाणात बरे वाटायचे। परंतु गावी परत आलो की तो नेहमीसारखा व्हायचा। या सर्व घटना घडत असल्याने आम्ही कौथुरणा या गावी एका मांत्रिकाकडे गेलो। त्यांनी सांगितले की तुमच्या मुलाला बाहेर बाधा झालेली आहे व तो आता वाचू शकणार नाही। हे ऐकताच माझी पत्नी खूप रडू लागली। मग मांत्रिकाने काही धागे दोरे दिले, ते घेऊन आम्ही परत गावी आलो। परंतु मुलाला क्षणभर पण आराम लागत नव्हता। काय करावे सुचत नव्हते। डॉक्टरी उपचार दरम्यान डॉक्टर सांगायचे की शरीरात पाणी कमी आहे। मग बऱ्याच ठिकाणी मांत्रिक व डॉक्टरी उपचार केला, परंतु आराम काही मिळेना। नागपुरातील प्रसिद्ध रुग्णालय रघुते, मोगरे व मेडिकल कॉलेज सर्वीकडे उपचार केला, पण मुलाच्या आजाराचा निदान लागत नव्हता। मुलाच्या उपचारादरम्यान घरी असलेली शेती विकली, वरून 70 ते 80 हजार रुपये कर्ज झाले। परंतु सर्वीकडे निराशाच हाती लागली। एके दिवशी पत्नी खूप रडत होती। ती वेळ रात्रीची होती। ती माझ्या जवळ आली, खूप रडू लागली आणि म्हणू लागली की ज्या प्रकारे आपली पहिली मुलगी मरण पावली, तसेच मुलाला मरू द्यायचं का? आपण मार्गात जाऊया। परंतु मी माझा अट्टास धरून होतो की मी लोकांचा जीव वाचविणारा नागमोती, जर आज मार्गात जाईल तर माझीही विद्या जाईल व लोक काय म्हणतील? मी पत्नीला नकार देत होतो, परंतु तिला या मार्गातील दैवी शक्तीवर विश्वास होता। ती आपली जिद्द न सोडता रात्रीच्या 12 वाजतापर्यंत रडत राहिली आणि मला विनवणी करू लागली।
सरतेशेवटी मलाही वेळ पाहून गेली नाही व मी मार्ग स्वीकारण्याचा निर्धार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या कुटुंबासोबत कामठीचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री श्रावणजी मोहतुरे काकाजीकडे गेलो. त्यांनी आम्हाला मार्गात येण्याचे कारण विचारले असता आम्ही त्यांना आमच्यावर असलेल्या दुःखाची सविस्तर माहिती दिली. काकाजींनी मला बजावून सांगितले की तुला आता इतर जुने विचार, जुनी पूजा व नागमोती विद्या विसरून जावे लागेल, कारण या मार्गात सर्व बंद करून एका भगवंताच्या चरणी मरावे लागते. तू जर तुझे मन पक्के करून या मार्गाचा स्वीकार करीत असेल तरच मी तुला कार्य देईल. त्यानंतर मी त्यांना वचन दिले की सर्व जुने विचार, पूजा, विद्या बंद करून मार्गाचा स्वीकार करण्यास मी व माझे कुटुंब तयार आहे. त्यांनी आम्हाला प्रथमतः घराची व्यवस्थित साफसफाई करून, इतर देवी देवतांची फोटो, धागेदोरे विसर्जन करून दुसऱ्या दिवशी बोलाविले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व केले व दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेलो. मग त्यांनी आम्हाला वचनबद्ध केले व मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली. आम्हाला प्रथमतः 11 दिवसांचे कार्य देण्यात आले. या 11 दिवसांच्या कार्यात माझ्या मुलावर असलेले दुःख क्षणात दूर झाले. तो व्यवस्थित शारीरिक हालचाली करू लागला, नीट जेवण करू लागला, त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आली व तो कालांतराने पूर्णतः बरा झाला. जेव्हा मला या मार्गातील दैवी शक्तीचे गुण मार्ग स्वीकारताच लक्षात आले, तेव्हा मात्र मला खूप दुःख वाटले की जर अगोदरच मी हा मार्ग स्वीकारला असता तर मी इतका हताश न होता, पैशाने बर्बाद न होता सुखरूप जीवन जगलो असतो. जर का एकदाच पत्नीचे ऐकले असते. पण मला स्वाभिमान असा वाटतो की ज्या प्रकारे मी चोही बाजूने बर्बाद झालो होतो, तेच मार्गात आल्यानंतर मला दुप्पट यश मिळाले. मी पुन्हा शेती घेतली, घर बांधले, गाडी घेतली, सर्व काही आनंदात मिळाले व माझा पूर्ण परिवार या मार्गात येऊन सुखी झाला. वेळेनुसार आम्ही त्यागाचे कार्य घडविले व मार्गातील पक्के सेवक होऊन आज आनंदाने जीवन जगत आहोत. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव श्री नागोराव मच्छिंद्रजी क्षीरसागर. पत्ता मोहाडी कुचाडी ता. कामठी जी. नागपूर. सेवक क्रमांक 25469. मार्गदर्शक श्री श्रावणजी मोहतुरे, कामठी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.